नमस्कार, अपर्णाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण छोट्याशा भुकेसाठी चटपटीत असा पास्ता बनवणार आहोत. करायला खूप सोपी रेसिपी आहे. फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पास्ता बनवण्यासाठी आपण लागणारं साहित्य बघूया. तर इथं या कपाने 2 कप पास्ता घेतलेला आहे. तुम्ही वाटीचं प्रमाणसुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथं 3 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. एक ढोबळी मिरची म्हणजेच मोठी मिरची कट करून घेतलेली आहे. तुम्ही लाल रंगाची सुद्धा वापरली तरी चालेल. त्यानंतर इथं 4 चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे. 2 ते 3 हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. 1 चमचा मी पास्ता मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जर पास्ता मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल. इथं 1 चमचा मीठ घेतलेला आहे. मिठाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्या पाव चमचा काळ्या मिरीची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथं 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. नंतर इथं 1 चमचा लसूण बारीक वाटून घेतलेला आहे. अद्रक आपण वापरणार नाही. आता यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आपल्याला. त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि आपल्याला पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आपल्याला पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. तेलामुळे आपला पास्ता जो आहे तो एकमेकाला चिटकत नाही, एकदम मोकळा सुटसुटीत होतो. आणि आपल्या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर इथं या कपाच्या सहाय्याने मी 2 कप पास्ता घेतलेला आहे आणि पाणी आपल्याला 3 कप ओतायचं आहे. तर उकळी छान आलेली आहे. आपल्याला हा पास्ता टाकायचा ह्या पाण्यामध्ये आणि मध्यम गॅसवरती आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं उकडवून घ्यायचे ते पास्ते. एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आपल्याला. तर इथं 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपला पास्ता व्यवस्थित शिजला गेला आहे. आपण चमच्याने किंवा बतईने थोडंसं ह्याला कट करून बघायचं अशा पद्धतीनं. तर इझिली इथं कट होतं आहे. जास्त पण ओव्हर कुक नाही आपल्याला करून घ्यायचा. जर जास्त शिजवून घेतला तर नंतर ह्याचे तुकडे पडू शकतात. म्हणून आपला व्यवस्थित आता इथं शिजला गेला आहे पास्ता. आता गॅस बंद करून घेणार आहोत आपण. आता सगळा पास्ता हा आपल्याला एका गाळणीवर काढून घ्यायचा आहे, म्हणजे ओव्हर कुक होणार नाही. चाळणीमध्ये काढल्यामुळे खाली पाणी व्यवस्थित निथळलं जातं, त्यामुळे आपल्याला चाळणीवरच पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. तर इथं पूर्ण आपला पास्ता हा गाळणीमध्ये काढून झालेला आहे. आपण याला साईडला ठेवूया. आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आपल्याला. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. आणि मग अशा साहित्यामध्ये माझं तेल सांगायचं राहिलं होतं. तर आपल्याला 2 ते 3 चमचे कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तीसुद्धा करू शकता. आपलं तेल गरम झालं आहे. तेलामध्ये आपल्याला इथं 2 मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे ते टाकायचे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा 1 ते 2 मिनिट आपल्याला. 1 ते 2 मिनिट आपला कांदा थोडासा परतला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसणाची 1 चमचा पेस्ट केलेली आहे ती टाकायची. अद्रक नाही वापरायचं आपल्याला, फक्त लसूणच वापरायचं. आणि कांदा आणि लसूण हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपल्याला, मोठा नाही करायचा. जर मोठा केला तर आपला कांदा करपू शकतो. आता आपला कांदा हा छान परतला गेला आहे, गुलाबी रंग आलेला आहे आपल्या कांद्याला. आता 2 ते 3 हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे आपल्याला. थोडंसंच परतून घ्यायचे मिरचीचे तुकडे टाकल्यानंतर. त्यानंतर इथं 3 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट करून, ते टाकायचे आपल्याला. कांद्यापेक्षा टोमॅटो थोडासा जरा जास्तच वापरायचा आपल्याला, कारण ह्याची प्युरी होते, त्यामुळं आपल्या पास्त्याला टेस्ट खूप भारी येते. आणि थोडंसं मीठ टाकू टोमॅटोवरती, म्हणजे पटकन टोमॅटो आपला हा स्मॅश होतो, परतला जातो. आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित छान परतला गेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक इथं मी मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकणार आहे. तुम्ही गाजर किंवा मटारसुद्धा वापरू शकता, पण सध्या माझ्याकडे अवेलेबल नाहीत म्हणून मी फक्त शिमला मिरचीच टाकली. जर शिमला मिरचीसुद्धा नसेल तर फक्त कांदा आणि टोमॅटो वापरूनसुद्धा तुम्ही करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला शिमला मिरचीसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये. आपली शिमला मिरचीसुद्धा व्यवस्थित इथं परतली गेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण हे कमी जास्ती करू शकता. त्यानंतर 1 चमचा पास्ता मसाला टाकायचा आहे. जर पास्ता मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथं काळी मिरी पावडर घेतलेली आहे 1/2 चमचा, ती टाकायची आहे आपल्याला. आणि 4 ते 5 चमचे टोमॅटो केचप टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला. आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे सगळे मसाले आणि केचप परतून घ्यायचं आहे. करायला खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्यवस्थित मिक्स करून आपलं हे झालेलं आहे. आता आपले व्यवस्थित सगळे मसाले हे परतले गेलेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा उकडून घेतलेला पास्ता आहे तो टाकायचा आहे. पास्ता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे, एकमेकाला नाही चिटकलेला. तर आपण पास्ता उकडताना तेल टाकलेलं होतं, त्यामुळं तेलामुळं एकमेकाला चिटकत नाही, व्यवस्थित उकडला जातो. आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे इथं. आणि वरून थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचेत, असतील तर टाका, नसतील तर स्किप केले तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर थोडंसं 1/2 चमचा मीठ. आपण टोटल 1च चमचा मीठ वापरलेलं आहे इथं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. कारण आता 1/2 चमचा मीठ वापरलं आहे. आपण पास्ता शिजवताना सुद्धा अर्धा चमचा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे जपूनच जरा वापरायचं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. 3 ते 4 मिनिटं आणखीन आपल्याला मध्यम गॅसवरती परतू द्यायचं आहे याला, जेणेकरून मीठ आणि सगळे हे मसाले व्यवस्थित त्याला लागले जातील. आता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपला पास्ता इथं तयार झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची ह्याच्यावरती आपल्याला. जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. तर इथं आपला पास्ता हा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर इथं आपला पास्ता तयार झालेला आहे. आपण सर्व करून घेऊया. एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर इथं आपला पास्ता तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.